आपण बघतो दिंडोरी मतदारसंघातून खूप मोठी बातमी आहे। जेपी गावित यांनी अखेर माघार घेतलेली आहे, त्यामुळे आता शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळालेला आहे। शरद पवार गटाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। दिंडोरी मतदारसंघात भास्कर भगरे हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत। आम्ही तर पाठिंबा दिला। पक्षाने आम्हाला सांगितलं की राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार भगरे यांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे। आम्ही त्याचं काम पण म्हणजे इमानदारीने करू, याच्याबद्दल काही शंकाच नाही। परंतु राष्ट्रवादीने सुद्धा आता जोरात तयारीला लागलं पाहिजे, अशा प्रकारची आम्हाला पण थोडी म्हणजे सूचना करावीशी वाटते। भास्कर भगरेंच्या नेमक्या काय अडचणी आहेत की जेणेकरून त्यांना फटका बसू शकतो? तुम्ही म्हटलं की तुमच्या उमेदवारी जर असली तर त्यांनाच फायदा झाला असतो। नाही, आमच्या उमेदवारीबद्दल सर्वदूरपर्यंत मतदारांमध्ये आमचं काम आणि आमचं नाव हे होतं। भास्कर भगरे आतापर्यंत स्कूल मास्टर म्हणूनच होते आणि त्यांना अचानकपणे शाळेमधून आणून लोकसभेचा उमेदवार केलेला आहे। आता याच्यामध्ये काही लोकांची संभ्रमावस्था आहे। आम्ही जे पाहिलं ती काही लोक म्हणायचे की याला काही वर्ष तर 2-3 वर्ष त्या लोकसभेचा अभ्यास करावा लागेल, प्रश्न कोणते जाणून घ्यावे लागतील आणि मतदारसंघातील प्रश्न कोणते आहेत याचा सुद्धा अभ्यास करावा लागेल। कारण पार्लमेंटमध्ये चांगलं बोलणं किंवा चांगलं वक्तव्य हे मतदारसंघामधले प्रश्न माहीत असले तरच होऊ शकतंय, अन्यथा निवड कायद्यावरती किंवा लोकसभेच्या तिथल्या प्रश्नावरती वक्तव्य करून चालत नाही। आणि म्हणून आम्हाला वाटतंय की काही लोकांची आताही आम्हाला फोन आले की तुम्ही मागे घेऊ नका, परंतु आम्ही पक्षाचे बांधलेल्या शिस्तीचे आहोत आणि त्यामुळं पक्षाने आम्हाला जो आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही आता मागे घेतो। तुम्हाला पुढे शब्द देण्यात आलाय का? काही विधानसभा वगैरे तुम्हाला काही लढवायचं पुढे काही शब्द नाही, किती जागा तसा शब्द वगैरे काही दिलेला नाही आणि त्यांचे शब्द किती वेळ म्हणजे किती गांभीर्याने घेतात ते आपल्याला माहीत आहे। त्यामुळं कोणाच्या शब्दावरती पण आम्ही विसंबून राहिलेलो नाही। आमच्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही ही उमेदवारी मागे घेत आहोत। शरद पवारांची भेट झाली, शरद पवार आणि आमची भेट याच्यासाठी आम्ही केली होती की ज्या दिवशी भगरे सरांचा फॉर्म भरला त्या दिवशी जयंत पाटलांनी असं वक्तव्य केलं की काही उमेदवार हे बीजेपीच्या कॉन्ट्रॅक्टवरचे उमेदवार आहेत आणि हे निवड राष्ट्रवादी पक्षाच्या आणि आघाडीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी जे काही उमेदवार आपले वाच्यता केली तर आम्ही त्यांना म्हणत होतो हे एका अनुभवी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे यांना हे सोबत नाही।